बोलू नका तुम्ही, नाही तर घोटाळा होईल. ओके, आता हे लेक्चर नंबर 3 आहे, करेक्ट? हा जो भाग आहे ना, तुम्हाला पहिली 2 लेक्चर माहिती नाही आहे, त्यामुळे आम्ही काय बोलते ते तुम्हाला एखाद्या दिवशी कळणार पण नाही. कळलं का? तर कळलं नाही तरी तुम्ही शांतच बसायचे, प्रश्न नाही विचारायचा की हे काय आहे, कारण ते सांगितलं तर मग परत पहिल्या लेक्चरला जाणार ना आपण. तुम्ही L1 आणि L2 मध्ये आहात, ते गेले. L1 आणि L2 लेक्चर संपलेली आहे. हे लाईन 1 आणि लाईन 2 आहे, लेक्चर नाही आहे. कळलं का? तर तुम्ही फक्त बघायचं आणि आनंदाने बघत राहायचं. शक्य आहे का? गुड. हा थोडासा इंटरॅक्टिव्ह सेशन आहे. तर कोणाला सांगता येईल आपण पहिलं काय केलं आजपर्यंत? ए सांगू लवकर, आजपर्यंत काय केलं कोणाला सांगता येईल? 2 वाक्यामध्ये. ते बघ, 2 वाक्यात कोणाला सांगता येईल आजपर्यंत काय केलं? तिसऱ्यांदा विचारलं मी, लवकर सांग, नाही तर मग मला बोलवावं लागेल कोणाला तरी. राजू काय केलं रे? इकडे राजूला सगळं माहिती आहे, कारण राजू इथे असतो नेहमी. ये लवकर, इकडे ये ना. हां सांग, आत्तापर्यंत काय काय केलं? पहिले नंबर 1. हां, इथे हे काय केलं? योग म्हणजे काय ते शिकलो आपण. त्याच्यानंतर काय केलं? हां, योग म्हणजे काय एवढंच शिकलो. त्याच्यानंतर पंचेंद्रिय नाही केली. पंचेंद्रिय योगाच्या आधी केली होती, तो योगाचा भाग होता ना. आधी योग आणि त्याच्यानंतर पंचेंद्रिय केली. हे काय रे असं बोलतो? बरं तू बस आता. आता कोण सांगू शकेल पुढचं काय केलं? सांग लवकर ना. तू सांग ग, तुला टीचर व्हायचं ना. सांग लवकर. तुला काय नाव घ्यायला नाही सांगत आहे, फक्त योगाच्या पुढचं काय केलं ते सांगायचं. सांगता येईल? येस और नो? नो. कोणाला सांगता येईल? हिला येणार आहे, तू सांग. योगानंतर काय केलं आपण? योगाची अजून एक व्याख्या बघितली, मनाला ट्रेनिंग देणं आणि मनाची अवस्था बघितली, निद्रा, स्वप्नाची अवस्था बघितली. त्याच्यानंतर आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध कसा? हे सगळंच योगामध्ये आलं ना. करेक्ट. त्याच्यानंतर काय केलं ते विचारतोय. हा बोलतोय ना रे, हिरवं घातलेला, असं तोंड करून. कसं करू नको, नाही तर घोटाळा होईल सगळा. योगाच्या नंतर काय केलं काय सांगता येईल का? आता काल आणि परवाच केलंय आपण, फार वर्ष नाही झाली अजून. कोणाला सांगता येईल? काय काय SY BCom म्हणजे खूप असतं. SY काय? हा ही महत्वाची. इथे 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 बस, इथे शेजारी. तू इथे बस, इथे शेजारी. हां तू पण बस, हिला माहिती आहे. बस. योगानंतर आपण काय केलं? पहिल्यांदा आपण योगा म्हणजे काय बघितलं की नाही, त्याच्यानंतर काय केलं आपण? तिकडं कुठं बघते? कशासाठी करतात? अजून काय केलं? तुला सांगता येईल? तुझं सगळे फोटो काढले, म्हणजे तुला सगळं माहिती पाहिजे ना. सगळे फोटो पाठ आहेत का तुझे? हां, अगं ते योगामध्ये आलं ना. योग म्हणजे काय, त्याच्यात आलं ते सगळं. करेक्ट. हे बघ, योग म्हणजे मनाला काय करायचं? ताणायचं. हां हां, ट्रेनिंगला शब्द माहिती आहे मराठीत? मनाला प्रशिक्षण देणे. करेक्ट.
पण हे काय झालं, योगाची प्रॅक्टिस झाली ना. पण योग म्हणजे काय? आत्ताच सांगितलं होतं तू, हां, मोक्ष. हे सगळं मी सांगितलेलं आहे, ते परत रिपीट नाही करणार, ते लेक्चरमध्ये. ओके. मोक्ष म्हणजे काय होतं? ओके. हे सगळं झालं आपलं, करेक्ट. बाकी सगळं योगामध्ये झालं ना, योगात गुंडाळून टाकलं आपण सगळं. आता योगाच्या पुढे आपण काय केलं, कोणाला सांगता येईल? तुला येईल सांगता? हे तुला येईल का रे? हां, तिकडे नको भाऊ, इकडे बघ ना, इकडे पाय ठेव, पाय इकडे ठेव ना. मॅडम कशा बसल्या होत्या तसं बस, पाय इकडे कर. हां, योगाच्या नंतर काय केलं? हे एकदम सिम्पल आन्सर आहे. आन्सर एकदम सिम्पल आहे. सांगितलं तर चॉकलेट मिळणार. हे काय, ही कोण आहे? ही एफ आहे का? हिला पाहिलीच नाही आपण. हेअरस्टाईल बदलल्यामुळे का? हिला कसं नाही पाहिलं आपण? एकदम सिम्पल आन्सर आहे. योगानंतर काय केलं आपण, त्याच्यानंतर काय केलं? हे काय रे, अजून येतच संपतच नाहीये. असं वाटतं की दुसऱ्या कंट्रीमधून या कंट्रीत लोक येत आहेत. एफ वाय तू एस वाय मध्ये येतात. तू कुठला आहेस रे? एफ वाय का एस वाय? हे एफ वाय इथे लिहिलं आहे ना, एफ वाय फक्त, हे दोन एफ वाय. त्याच्यातच घुसवायचा एफ वाय. कोणाला सांगता येईल? व्यायाम केला ना आपण 2-2 तास, ते लक्षात नाही तुमच्या व्यायाम? म्हणजे व्यायाम भरपूर नाही झाला, आज खूप व्यायाम देणार. अंग दुखलं पाहिजे. योगानंतर व्यायाम केला ना आपण. आता आपल्याला योगा म्हणजे काय माहिती आहे, आणि हे लेक्चर आहे म्हणजे आता आपण ह्याच्या पुढे बस. आता तू पण फोटो काढत राहा सारखी. कुठे गेला? कॅमेरा ठेवला आहे ना, नंतर माल दे परत. तर योगाचा आता आपण, योगा म्हणजे काय माहिती झालेलं आहे, कळला? मनाला ट्रेनिंग देणे आणि मोक्ष मिळवणे. मोक्ष कोणाला पाहिजे? कोणालाच नको आहे, करेक्ट ना? मोक्ष कोणालाच नको आहे. कोणाला मोक्ष हवा इथे? कोणालाच नको आहे. तर हाच प्रश्न मी एकदा एका अमेरिकेतल्या लेक्चरला विचारला होता. ते म्हटले आम्हाला मोक्ष नको आहे. तर मी त्यांना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे हे सांगायचं. सगळ्यांशी एकमेकाशी बोलायचं आणि मला सांगायचं, अरे काय संपतच नाही आहे, तुम्ही एफ वाय का एस वाय? बरं या, हे मुलींची जागा आहे थोडी. तर त्यांनी काय मला सांगितलं माहिती आहे का? हे खरं आहे, मी तुम्हाला खोटं नाही सांगत. एक जागा आहे ती, याच्यात त्या जागेचं नाव तुम्हाला सांगतो. व्हर्जिनियामध्ये येतं, व्हर्जिनियात. त्यांनी मला काय सांगितलं, आम्हाला काय पाहिजे आहे, वेट लॉस. तिथे 500 लोक होते. तर आणि ते टेम्पल होतं बालाजीचं. सगळे IT मधले होते आणि बहुतेक सगळे तेलुगू होते. त्यांना मी विचारलं की मोक्ष कोणाला पाहिजे? एकाचा पण हात वर नाही, बरं का? आणि त्यांना विचारलं तुम्ही एकमेकात बोलून मला सांगा अर्ध्या तासाने. तर त्यांनी सांगितलं आम्हाला वेट लॉस हवा आहे. आणि ते बालाजीचं मंदिर होतं. म्हणजे तुम्हाला कळलं का? तर आपल्याला काय करायचं आहे की हे एवढं आपल्याला आता माहिती आहे. ह्याच्या पुढचा विषय लिहिला होता पहिल्या दिवशी. कोणाला सांगता येईल तो विषय काय लिहिला होता? इथे लिहिलं होतं ना काहीतरी असं. कोणाला सांगता येईल ते? नोट्स कोण घेते? ही नोट्स घेते. तुमच्या सगळ्यामध्ये ही एकटीच नोट्स घेते आणि हे मला एकट्यालाच माहिती आहे, करेक्ट ना? याच्या काय लिहिलं होतं पहिल्या ह्याच्यात? अगं ते लिहिलं होतं ना आपण, योग म्हणजे काय, त्याच्या पुढे काय लिहिलं होतं? नो. योग का करायचा?
तुम्हाला मोक्ष नको आहे ना. योगा म्हणजे मोक्ष आहे, करेक्ट. योगा म्हणजे मोक्ष आहे. तुम्हाला पटलं आहे का? नाही पटलेलं आहे. पटलं आहे का? तर योगा म्हणजे मोक्ष आहे, पण तुम्हाला कोणालाच मोक्ष नको आहे, करेक्ट. तर तुम्हाला योग का करायचा आहे हे माहिती पाहिजे ना. योग केल्याने केस वाढणार आहेत का? नाही वाढणार. काही लोकांना वाटतं योग केला म्हणजे उंची वाढणार. थोडीशी वाढू शकते, 2 मिलीमीटर वगैरे. माझ्याकडे एक मुलगा आला होता, त्याला आर्मीमध्ये हे पाहिजे होतं. तो म्हणला माझी उंची वाढली तर मला आर्मीमध्ये ॲडमिशन मिळेल, नाही तर नाही मिळणार. पोलीसला उंची त्याला अर्धा इंच कमी झालेली. मग त्याला करून 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 त्याला ताणला मी, आणि मग तो अर्धा इंच वाढला. ते नाही शिकवणार आहे आत्ता मी. पण तुम्हाला योग का करायचा? कारण तुम्ही कोण आहात? SY-BCom आहे ना. SY-BComला योगाचा काय फायदा आहे? त्यांनी अकाउंटिंग चांगलं होणार आहे का? होणार आहे का? नाही होणार आहे. सांग ना लवकर. असं काय करता? हात वरच कोणी नाही करत. पाय वर केला तरी चालेल. अकाउंटिंग कुठे करतो आपण? हां, अकाउंटिंग कुठे करतो आपण? हे तू सांग जरा. अकाउंटिंग आपण कुठे करतो? अकाउंटिंग म्हणजे माहिती आहे तुला? अकाउंटिंग कसं करायचं असतं ते कुठे करतो आपण? तो अकाउंटिंग करून बघ, म्हणजे तुला कळेल ते कुठे कुठे होत आहे. करून बघ ना 1 मिनिटभर असं डोळे मीट. हां, कुठे? मेंदूत. बर, मेंदू कुठे आहे तुझा? हां, मेंदू कुठे आहे? हे हसल्यावर का नाही, खरं विचारतंय, सिरियस क्वेश्चन आहे. तर मेंदू तुझा हिच्या आत आहे ना, तिथे अकाउंटिंग करतेस का तू? हां, आहे असं. तुला सांगता येईल अकाउंटिंग आपण कुठे करतोय? तो केशरीवाला इकडे ये. याचं नाव केशरी पेढा ठेवायचं. याचे शेअर नको, हा डेंजरस आहे. त्याला कुठं बसायचं? मुलींमध्ये बसू. मुलीत बसशील? मग इथे बस खाली. हो, तुला हे केल्याबद्दल तुला गिफ्ट. इथेच बसायचं खाली. इकडे तोंड करायचं, मांडी का तिकडे. तर तुला सांगता येईल अकाउंटिंग कुठे करतो आपण? संपतच नाही. आजचा क्लास खूप इंटरेस्टिंग आहे, ह्याच्यामध्ये रेकॉर्ड होतोय. थोड्या वेळाने एक घेतो मनुष्य. तुला सांगता येईल का रे अकाउंटिंग आपण कुठे करतो? थांब ना. आपण अकाउंटिंग कुठे करतो हे सांग मला 1 मिनिटात. डोळे मीट ना. डोळे मीट 1 सेकंद. आणि आपण अकाउंटिंग करतो ना, SY-BComचे लोक, ते कुठे करतात ते सांग. डोळे मीट रे बाळा. सांगता येईल कुठे करतो आपण अकाउंटिंग? काहीच तयारी. हां, कुठे करतो? कानात. सांग ना अरे लवकर, तुला माहिती आहे ना तुला? हां, अकाउंटिंग कुठे करतो आपण? कंपनीत. कुठे? व्हेरी गुड. म्हणूनच तुला इथे बसवलं होतं. मला माहिती आहे तुला सगळं येणार आहे. अकाउंटिंग आपण कुठे करतो? आता आपण इथे जाणार आहे. तर SY-BCom आहे ना, माझा क्लास SY-BCom साठी आहे बरं का. SY-BCom आहे ना, तुम्हाला बघायला परवानगी आहे, बाकी काय करायला परवानगी नाही. जास्तीत जास्त हसायला परवानगी आहे. ओके. तर हा SY-BComचे लोक आहेत ना, ते अकाउंटिंग करतात. त्यांनी सांगितलं ना, ते अकाउंटिंग आहे ना, ते कुठे करतो आपण? मनात करतो ना. मेंदूमध्ये नाही करत. मेंदूमध्ये होतं ते. म्हणजे काय होतं माहिती का,
मन आहे ना ते काय करतं, मेंदूला सांगतं ना अकाउंटिंग कर म्हणून. मनाने नाही सांगितलं तर नाही करता येणार ना. समजा तुझ्या मनाने सांगितलं की सिनेमा बघ, तर ब्रेन अकाउंटिंग करेल का? नाही करणार, सिनेमा बघणार. करेक्ट ना. मनाने मेंदूला सांगितलं की तो अकाउंटिंग कर, की तो अकाउंटिंग करायला लागणार. मन म्हटलं अकाउंटिंग थांब, की लगेच थांबणार. म्हणजे एक खेळ आहे ना, शिवाजी म्हणाला थांब, की लगेच थांबतो तो. माहिती आहे ना ते, त्याला काय म्हणतात असं, जा की तो जायला लागतं. असं केलं की थांबायचं असतं. कॅच काहीतरी असं नाव आहे त्याचं, खेळ. हां, तर ते मेंदूला हे सांगतो, मन सांगतं अकाउंटिंग करायला. आणि योगाचा संबंध कुठे येतो? मनाशी येतो ना. म्हणजे मनाला ट्रेनिंग दिलं काय होणार? अकाउंटिंग. हे हात वर करायचं आहे. मनाला ट्रेनिंग दिल्यावर अकाउंटचं काय होणार? अकाउंटच्या कन्सेप्ट पक्क्या होतील. हां, अकाउंट चांगलं होणार ना. मनाला ट्रेनिंग दिलं की अकाउंटिंग चांगलं होणार. येस सर नो. म्हणजे SY BComचा संबंध योगाशी आहे. करेक्ट. योगा SY BComसाठी नाही आहे. योगा आहे ना, तो SY BComसाठी लिहिलेला नाही आहे. त्यात असं लिहिलं नाही आहे योगाच्या पुस्तकामध्ये की मी आता SY BCom लोकांची सोय करतो आहे, त्यांना जॉब मिळेल वगैरे, असं काही लिहिलं नाही पतंजलीनी किंवा वशिष्ठांनी. त्यांनी वशिष्ठ ऋषी माहिती आहेत सगळ्यांना, त्यांनी रामाला योगा शिकवला होता. माहिती आहे त्याला काय म्हणतात? त्याचं नाव काय? मला काही माहिती नाही भारताची. योग वाशिष्ठ त्याचं नाव आहे त्या ग्रंथाचं. त्यात त्यांनी असं नाही लिहिलं आहे रामाला की आता मी तुला अकाउंटिंग शिकवणार आहे, असं काही लिहिलं नाही आहे. किंवा जॉब वगैरे मिळणार आहे. रामाला ऑलरेडी जॉब होता. म्हणजे योगा आहे ना, तो SY BComसाठी लिहिलेला नाही आहे, पण तो केल्यामुळे SY BCom चांगला होणार आहे. कळलं का? कळलं का रे तुला? हां, आता बघ तू किती एकाग्रतेने बघतोयस. म्हणजे मनाला ट्रेनिंग मिळतं की नाही तुझ्या. करेक्ट. तर SYचा तुमचा हा मनाचं ट्रेनिंग आहे ना, त्याच्यासाठी योगाचा उपयोग होणार ना. आता मनामध्ये काय काय असतं ते सांग परत. मनात काय काय होतं? मन कसं तयार होतं? त्याचं उत्तर मगाशी दिलं होतं तुम्ही. मन कसं तयार होतं? हे सांग ना लवकर. तुझे नोटबुक बघ ना. मन कसं तयार होतं? आपण नाही का त्याचं चित्र काढलं होतं? हे काहीच करत नाही तुम्ही. हां, पंचेंद्रियाने मन तयार होतं ना. हे पंचेंद्रिय पंचा नाही, पंच इंद्रिय. ओके. म्हणजे काय असतं? पाहणे आणि ऐकणे इत्यादी. ओके. या पंचेंद्रियातून जे जातं ना, त्याने मन तयार होतं ना. आणि या जन्मात मेला की काय होतं? पूर्वीचं परत त्याच्यात जातं. म्हणजे अजून मन तयार होत राहतं सारखं. कळलं का? म्हणजे एखादा मनुष्य सारखाच SY BComला नापास झाला तर तो सारखा SY BComचा अभ्यास अजून करत राहतो ना. असं एक माझे मित्र आहेत, त्यांचं आडनाव तुला सांगतो, बेंद्रे वाटतं त्यांचं आडनाव. तर ते 11वीला किती वेळा बसले माहिती आहे का? 11 वेळा बसले. पण ते 11 वेळा बसल्या 12 वेळा पास झाले ते. आणि ते 12वीला पास, 11 वेळी पास झाल्यानंतर ते ब्रिटिश आर्मीत होते बरं का. माहिती आहे का ब्रिटिश आर्मी? त्यात ते होते. आणि मग त्यांचं ते वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झालं, म्हणजे दुसरं महायुद्ध सुरू झालं. तर ते घाबरले. तर त्यांना ते वर्ल्ड वॉरमध्ये जायचं नव्हतं. तर त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी दाढी वाढवली आणि ते घरी आले पळून आर्मीतून. मग ते दाढी वाढवल्यामुळे ते कोण आहेत ते कळत नव्हतं ना. तर ते इंग्रजी लोक, सगळे इंग्रजचे लोक त्यांना शोधत होते. ते कुठे पळून गेले. त्यांना वाटलं की ते शत्रूकडे गेले असतील काहीतरी बातमी सांगायला. पण मग ते त्यांना सापडले नाहीत. मग दुसरं युद्ध संपल्यानंतर ते दाढी काढून टाकली त्याची. हे खरं गोष्ट आहे. ते आमचे नेबर होते. त्यावेळेला माझा जन्म झाला नव्हता, पण ते आमचे नेबर होते.
आणि अय्यंगार गुरुजी पण आमचे नेबर होते योगाचे, कळलं का? तर एक जन्म झालं की दुसऱ्या मनात अजून मन वाढत वाढत जाणार, म्हणजे मनाचं काय होणार, घट्ट होणार ना ते, सारखं कालवत. म्हणजे काय होणार, हे इथे काय होणार आहे, हां काय होणार, ह्याचं काय होणार, ह्याचं काय होणार बाळा? हे काय रे, तुम्हाला काहीच विचार करता नाही येत काय? मेंदू आहे का नाही? मोक्ष कठीण होणार ना, अजून मन वाढत राहिला, समजा याचा खिसा भरत राहिला तर खिसा मोकळा कधीच नाही होणार ना, सगळा भरून जाईल, पैसे बाहेर पडायला लागतील. तसे काही लोकांचं होतं माहिती आहे का, बिल गेट्स आहे ना, ते पैसे सारखे पडतात, $1-2,000 पडले, $80,000 तर चालतात त्याला, त्यांनी काहीच होत नाही फरक, कारण त्याचं दिवसाचं इन्कमच किती, 1 कोटी असेल दिवसाचं, खरं आहे. आणि इलॉन मस्क आहे ना, त्याचं त्याच्यापेक्षा जास्त आहे. आपल्याकडे पण आहेत अंबानी वगैरे, हे एका 5 मिनिटात सगळी शाळा विकत घेऊ शकतात, एका मिनिटात कॅश देऊन. तर हे मन आहे ना, ते अकाउंटिंगला वापरल्यावर काय होणार की हे 1 2 3 4 5 त्याच्यातून मन तयार होणार आहे. आता मनाला ट्रेनिंग देणार म्हणजे तुम्ही काय करणार, यातलं काहीतरी करणार ना, यातलं काहीतरी केल्याशिवाय ट्रेनिंग कसं देणार? मन यांनी बनलेलं आहे, म्हणजे तुम्हाला हे तरी करावं लागणार, हे तरी करावं लागणार, असं काहीतरी करावं लागणार. हे केल्यामुळे मनाला ट्रेनिंग मिळणार, आणि मनाला ट्रेनिंग दिले काय SY-BCom चांगलं होणार, करेक्ट? म्हणजे SY-BComला योगाचा उपयोग आहे, पण मोक्षाला SY-BComचा उपयोग नाही. म्हणून तिथे आत्तापर्यंत इतके SY-BCom झाले, कोणाला मोक्ष मिळला आहे का? गेल्या 50 वर्षात नाही मिळाला. आता योगाचे आपले सगळे शिक्षक आहेत ना भारतातले वगैरे सगळीकडचे, पण कोणाला मोक्ष नाही मिळत, कारण ते योगा नाही करत, ते हे करतात, अकाउंटिंग करतात, बिल्डिंग बांधतात, मोठी छोटी बिल्डिंग बांधतात आणि इंटरनॅशनल योगा डे करतात, मोक्ष नाही करत. म्हणजे खरा योगा डे नाही आला अजून, आला खरा योगा डे अजून आला नाही आहे, कळलं का? खरा योगा डे अजून नाही आलेला. तर हे जे आहे ना, हे केल्यामुळे फायदा होणार आहे SY-BComला. ओके, एवढं कळलं ना, म्हणजे SY-BCom किंवा FY-BCom किंवा नो BCom सगळ्यांना योगाचा फायदा होणार आहे. आता याचे उदाहरण घेणार आपण, एक उदाहरण घेतलं की बाकी सगळे उदाहरण नाही घेणार, नाही तर मग सगळा जन्म जाईल, कळलं का? हां, तर आता आपण एक उदाहरण घेऊ. तर SY-BComला कोणी हात वर करा, हां हिला घेऊ आपण, इथे ये ना, ही पण आता हळूहळू योगा टीचर बनणार आहे. SY-BComला तुला काय करावं लागतं ते झालं. आता अकाउंटिंग किती वेळा म्हणणार, अकाउंटिंगला काय करावं लागतं? अकाउंटिंग म्हणजे असं म्हणायचं का, अकाउंटिंग अकाउंटिंग असं म्हणत राहायचं, काय करायचं? अकाउंटिंग म्हणजे काय करणार ते सांग ना, सांगता येईल? संख्यांचं मोजमाप करणार, किती मोठी संख्या आहे ते. मग अकाउंटिंगमध्ये काय काय करता तुम्ही? सांग लवकर, असं काय करतेस तू? SYला आली ना आता, अकाउंटिंग म्हणजे काय करते? हे तुम्ही तिघं कसे एकत्र आले? अकाउंटिंग म्हणजे काय करते सांगता येईल का? हां, हे अकाउंटिंग म्हणजे करता नाही सांगत नाही, ती SY-BComला आहे. अजून 1च वर्ष राहिलं, लवकर पुढच्या वर्षाच्या आत तुला आलं पाहिजे, पुढच्या वर्षाच्या, नाही तर तुला BCom मिळणार आणि अकाउंटिंग म्हणजे काय माहिती नाही, असं होणार. बरं बस, काय का अकाउंटिंग म्हणजे काय करतात? एक उदाहरण द्यायचं, सगळं अकाउंटिंग नाही, पुस्तक नाही. अकाउंटिंगचं पुस्तक कोणाकडे आहे का इथे? पुस्तकच नाही अकाउंटिंगचं, आहे का तुझ्याकडे पुस्तक? काय का अकाउंटिंगचं पुस्तक कोणाकडे आहे? FYमध्ये कोणाकडे पुस्तक आहे अकाउंटिंगचं? थोडं आहे तुमचं सगळं, हे तिच्याकडे आहे वाटतं. अकाउंटिंगमध्ये काय करणार आहे सांगता नाही येणार कोणालाच.
हे तुम्ही परत पहिली जायला पाहिजे हा. पहिलीपासून 11वी आणि मग परत जायचं FY बी FY पासून. अकाउंटिंग म्हणजे काय करणार आहे सांगा ना लवकर. हे काय रे तू काय करणार अकाउंटिंगमध्ये? हे काय रे असं करतो? अकाउंटिंगमध्ये काय काय करावं लागतं काय माहितीच नाही तुम्हाला? हां सांग ना. कुठला प्रॉब्लेम? फॅमिली प्रॉब्लेम? उदाहरण दे. हे त्याच्याकडे काय बघतो तो प्रॉब्लेम आहे का? अरे लवकर ये ना बाळा. अकाउंटिंग करून दाखव मला. अकाउंटिंग करून दाखव कुठला पण अकाउंटिंग करून दाखव. हे बोलायचं नाही या. बोललं तर ह्याच्या मांडीवर बसावं लागेल. हां दाखव ना. फार वेळ नको घेऊ नाही तर माझा क्लास संपेल आणि मला काही सांगता नाही येणार. नुसता शब्द नाही लिहायचा करून दाखवायचं काही. फार मोठं नको करू थोडं. हे इकडे आहे रे तू ताबडतोब. तू तिकडे बघू नको इकडे ये इकडे. ते मला काय म्हणाले फक्त ठोक द्यायचा नाही बाकी काय केलं तरी चालेल. ठोक नाही द्यायचं फक्त इथे बसायचं. इथे बस. इथे बसायचं त्याच्याकडे नाही बघायचं इकडे बघायचं. हे इतकं मोठं भराभरा कर. एक उदाहरण दे पटकन. ओके आता मला कळलं ह्याच्यावरून मी सांगू शकतो. आता हे जे आहे ना हे त्यांनी बॅलन्स शीट केलं आहे कळलं का? म्हणजे मला काय माहिती नाही माझ्या मते बॅलन्स शीट म्हणजे शीट हातात करून बॅलन्स करायचं. पण हे त्याचं अकाउंटचं बॅलन्स शीट आहे. ह्याच्यात त्यांनी काही नंबर लिहिलेले आहेत करेक्ट. म्हणजे त्याला हे माहिती आहे की ह्या पहिलं जे हा कॉलम आहे ना त्याच्यात लायबिलिटीज लिहायचे. दुसऱ्या कॉलममध्ये त्यांनी काही झेड लिहिलं वाटतं. बॅटरी संपली. थोड्या वेळाने चालू होईल. ओके तर हे कळलं का? त्यांनी इथे लायबिलिटी लिहिलं आहे हे झेड लिहिलं आहे. हे अमाऊंट आहे. हे झेड आहे का? हे ॲसेट आहे. हे काय पण ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक वाटतोय. बरं आणि हे पण अमाऊंट. बरं आणि इथं काहीतरी कॅपिटल लीज लिहिलं आहे. ड्रॉईंग काढायचं का? ड्रॉईंग. ओके आता हे त्यांनी जे लिहिलेलं आहे ना तर त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे ना कुठल्या कॉलममध्ये काय लिहायचं ते. करेक्ट? येस ऑर नो? ओके कुठे काय लिहायचं आहे त्याच्या लक्षात पाहिजे ना. हे दोन पहिले FYचे त्यांच्या लक्षात पाहिजे. करेक्ट? आणि हे 3 SYचे हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे ना. म्हणजे लक्षात राहिलं पाहिजे. लक्षात कुठे राहतं? ये काय असं करतो मेंदूत? म्हणजे मेंदूमध्ये असा एक खेळ आहे का तुझ्या? त्याच्यात भोग पडून त्यात ठेवलं आहे का? लक्षात कुठे राहतं? मनात राहतं ना. म्हणजे कुठे संबंध आला? ओके आता आपल्याला ह्याची प्रॅक्टिस करायची. ओके मनात राहतं याला काय म्हणतात माहिती आहे इंग्रजीमध्ये? ही योगाची स्टुडंट आहे. याला काय म्हणतात? हां संस्कृतमध्ये काय म्हणतात? हां स्मृती. स्मृतीची भाषा माहिती आहे व्याख्या माहिती आहे? नाही पतंजलीची व्याख्या. अनुभूत विषया असंप्रमोश स्मृती.
म्हणजे काय होतं माहिती आहे का, स्मृतीची व्याख्या काय दिली आहे माहिती आहे का त्यांनी योगामध्ये, जो मोक्षाचा योग आहे ना तो काय म्हणतो की मोक्षामध्ये काय झालं, काय व्हायला पाहिजे मनाचं. हे तिकडे कुठे बघतोस रे तू, मोक्षामध्ये मनाचं काय व्हायला पाहिजे, काल झालं ना आपलं. हे मनाचं काय व्हायला पाहिजे मोक्षात, काहीच तुम्ही विचार नाही करत. मनाचं काय व्हायला पाहिजे मोक्षात, मोक्ष येण्यासाठी. हां हां हे काहीतरी काय बोलते, समाधान कुठं, समाधान शब्दच नाही वापरला आपण. नाही, मोक्ष मिळण्यासाठी राजू काय व्हायला, मनाचं काय व्हायला पाहिजे मोक्ष मिळण्यासाठी. हां हां अरे बाबा, संतुष्टता मिळली तर काय होणार, मोक्ष मिळणार. समजा तू पाववाडा खाल्ला, संतुष्ट झाला, मोक्ष मिळणार. हे काय व्हायला पाहिजे रे मोक्षामध्ये मनाचं. अरे कालच झालं ना, आपण लिहिलं नाही ते. म्हणजे काय माहिती आहे का, यात बस आता याचा अर्थ काय होतो की तुमची मेमरी आहे ना ती एकदम डबडी आहे. मेमरी तुमची डबडी आहे. हे करेक्ट शब्द आहे ना, मेमरी डबडी हाच करेक्ट शब्द आहे. हा करेक्ट शब्द आहे. एक्झॅक्ट याच्यातून कळतं एक्झॅक्टली की तुमची मेमरी एकदम डबडी आहे. काल इथे मी मोठं लिहिलं होतं, याच्यामध्ये व्हिडिओ दाखवता येईल. मनाचं काय व्हायला पाहिजे, शून्य व्हायला पाहिजे. मन शून्य झालं तरच मोक्ष मिळणार ना. आणि स्मृती म्हणजे काय, आता सांगितलं ना त्यांनी, स्मृती म्हणजे काय होणार, मेमरीमध्ये जाणार ना. मेमरीमध्ये गेल्यावर काय होणार मनाचं, काय होणार, हे शून्य नाही होणार ना. मेमरीमध्ये जास्त सामान टाकलं, समजा बॅगेमध्ये जास्त सामान टाकलं तर बॅग मोकळी होणार का, नाही होणार. बॅगेला भोग पाडायला पाहिजे तर पडून जाणार. तर मनाचं आहे ना, मनामध्ये मेमरी टाकली की मोक्ष नाही मिळणार आहे. त्यामुळे SY BCom आहे ना, त्यांनी मोक्ष नाही मिळणार, कारण अकाउंटिंग केलं की अजून अजून मेमरी वाढत राहणार. पण तुमची मेमरीच डबडी आहे, त्यामुळे तुम्हाला तेवढा काय प्रॉब्लेम नाही आहे. पण त्याला काय म्हणतात, तामस. तामस म्हणजे मेमरीज नाही आहे तुम्हाला. तर हे जे सगळं लक्षात ठेवण्यासाठी, म्हणजे SY BComसाठी लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मेमरी वाढवायला पाहिजे ना, करेक्ट. तर मेमरी म्हणजे काय येतं, ते पतंजली काय म्हटला, अनुभूत विषया असंप्रमोशन. म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अनुभव आला, समजा अनुभव आला, खडूचा अनुभव आला आहे बघ, हा खडू मी 2 बोटात धरलेला आहे, हा अनुभव मला आला, कळला. आता हा अनुभव कुठे जातो, मेंदूत, मनात जातो ना. आता हा मनात गेला, करेक्ट. आता मला माहिती आहे 2 बोटामध्ये खडू ठेवला होता, म्हणजे माझ्या मनातला आहे ना तो. आता कुठे खडू आहे ते, हा खडू फेकून दिला तरीसुद्धा माझ्या मनात राहणार ना खडू, करेक्ट. आता माझी आई आहे ना, ती 2001 साली वारली, तरी ती ते माझ्या मनामध्ये आहे, मेंदूमध्ये नाही आहे. मेंदू फोडला तरी कुठे दिसणार नाही आई, कळलं का. म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की हे मेमरी म्हणजे त्याचा जो अनुभव आला असला ना, ती जर काढायची असेल तुम्हाला, असंप्रमोश म्हणजे काढायची आहे तुम्हाला. संप्रमोश म्हणजे काढणे. तुम्ही किती वेळे काढायचा प्रयत्न केला, समजा आता हे बघा तुम्हाला सांगतो मी, हा माझ्या हातामध्ये समजा खडू आहे, ओके, करेक्ट. आता सगळ्यांनी डोळे मिटायचे, हे मीठ लवकर. आणि हा खडू आहे ना, तो माझ्या हातात नाही आहे असं मन तयार करायचं. हे काय माझ्याकडे काय बघते, मी खडू नाही आहे, माझ्या हातामध्ये खडू नाही आहे असं मन तयार करून मला सांगायचं. अजून 1 मिनिट देतो.
आता डोळे उघडायचे. कोणाला जमलं हे? तुमच्या मनामध्ये माझा हे 2 बोटं असली पाहिजेत तुमच्या मनात, आणि त्याच्यामध्ये खडू नसला पाहिजे. हे कोणाला जमलं? कोणाला जमलं? कोणालाच नाही जमलं, कारण तो खडू आहे ना, तो एकदम तुझ्या बोटाच्या मनात गेलेला आहे ना, तो काढणं इम्पॉसिबल आहे. अनुभूत विषय असंप्रमोष, काढताच येत नाही. हे कोण बोलतंय? त्याच्या डोक्यावर बसावं लागेल. मी काय म्हटलं, तो जाता येत नाही, कळलं का? तर तुम्हाला तो काढता जर आला ना तर मोक्ष मिळणार आहे. पण तुम्हाला मोक्ष नको आहे ना, तुम्हाला अकाउंटिंग पाहिजे. म्हणजे तो खडू तुमच्या डोक्यात गेला पाहिजे. ओके, आता मी तुम्हाला 5 अक्षरं सांगतो. ओके, डोळे मिटायचे. FIELD. डोळे उघडायचे. काय सांगितले अक्षर? येलो टी शर्ट. काय अक्षर सांगितले? मी फटका मारू शकतो. काय? AIELD. बरं, तुझ्यामध्ये काय सांगितली? हे उभी राहा ना, तिकडे काय बघते? तूच नाही, ती मागची नाकामध्ये असलेली. हां, तू सांग. हां, AIEDA म्हणते. हां, म्हणजे तुला इंग्लिश चांगलं येतं, करेक्ट ना? येस ऑर नो? इंग्लिश थोड्या प्रमाणात इंग्लिश येतं, करेक्ट? हिच्यापेक्षा तुला कमी इंग्लिश येतं, करेक्ट? येस ऑर नो? हिच्यापेक्षा चांगलं इंग्लिश येतं तुला हिच्यापेक्षा जास्त इंग्लिश येतं? नाही ना? बस, मी हिला इंग्लिश येत असल्यामुळे ते लक्षात आलं की फील्ड शब्द सांगितलं आहे. फील्ड, FIELD. म्हणजे हे जे बस आता, म्हणजे तुम्हाला FIELD 3-5 अक्षरं सांगितली ना, तुमच्या लक्षात नाही राहिली ना. एका मिनिटानी 1 मिनिटाने लक्षात नाही राहिली. म्हणजे तुमची मेमरी आहे ना, ती डबडी आहे. मी मगाशीच सांगितलं ना. तर तुम्हाला मागच्या वेळी मी सांगितलं ना, माझे संस्कृतचे शिक्षक आहेत ना, त्यांच्याकडे मी 68 साली गेलो पहिल्यांदा. तर त्यांनी मला काय सांगितलं की मी तिला 3 वेळा म्हणून दाखवणार आहे, त्याच्यानंतर म्हणणार नाही आहे. ते रिपीट करून दाखवायचं. ते नाही आलं तर क्लासला नाही यायचं. तर मला एवढा शॉक बसला होता ना, म्हणजे मी याचा 400 वोल्टचा शॉक बसला मला. कारण 3 वेळा म्हटल्यावर आता लक्षात नाही राहिलं ते काढून टाकणार ना. तर त्यांनी मला काय सांगितलं होतं, आई उण रुलुक ए ओंग आई औच्या हायावर टलण यमगण नम जबाय गडदश जब गडदश खप छट व कपय शशस्तर हाल. मला एवढा शॉक बसला की ते माझ्या मेमरीमध्ये गेलेलं बाहेरच येत नाही आता, कळलं का? म्हणजे मला मोक्षाला प्रॉब्लेम येतोय, कारण तो माझ्या मनातून बाहेरच येत नाही. मी प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितलं ना, आई उण रुलुक ए ओंग आई औ चहाजावर डलण यमगण नम जपाय गडदश जप गडदश खपा छटता व कपाय जरा हात. तर त्याच्यामुळे काय झालं की माझी मेमरी डबडी नाही आहे, पण ते बाहेर येऊ नाही शकत आहे. तर पण तुम्हाला बाहेर नाही आणायचे, तुम्हाला आत घालायचे. तुम्हाला बाहेर नाही काढायचं आहे ना, तुमच्या अकाउंटिंग मेमरीतनं बाहेर काढायचं आहे का तुम्हाला? म्हणजे तुम्हाला मेमरी वाढवली पाहिजे ना. तर मेमरी कुठे असते? हां, हे जोरात बोल, की तोंडात काय बोलते? हां, मनामध्ये असते. म्हणजे मनाला ट्रेनिंग दिलं की मेमरी तुमची वाढणार आहे. आता ते ट्रेनिंग आत्ता आपल्याला नाही देता येणार, कारण ते ट्रेनिंग दिलं तर मग पुढचं काहीच बोलता येणार नाही ना, विषय संपून जाईल. तर त्याचं ट्रेनिंग कसं देतं मी तुम्हाला सांगतो. ओके, एकदम सिम्पल आहे, पण ते काही लोकांना जमेल आणि काही लोकांना या वर्षात नाही जमणार, पण काही लोकांना जमेल. तर काय करायचं मी सांगतो, एकदम सिम्पल आहे. हा योगा आहे. पहिली गोष्ट काय करायची की तुम्हाला जे मेमोराईज करायचं आहे ना, म्हणजे तुम्हाला जे पाठ करायचं आहे ना, त्याच्यापेक्षा इतर सगळ्या गोष्टी टाकून द्यायच्या. तर समजा तिला ही वही तिला मेमोराईज करायची, कळलं का? तर मोबाईल फेकून द्यायचा.
कारण मोबाईल ठेवला तर ती काय करणार, इथे असं हे बघ हा मोबाईल आहे ना इथे ठेवणार, मग वही पण बघणार आणि इथे असं कटकन आवाज आला की लगेच इकडे बघणार. करेक्ट ना? हे सर नो. तर हा सगळा घोटाळा आहे ना, कारण तिचं मन आहे ना ते तिच्या हातात नाही आहे. मनाला प्रशिक्षण दिलेलं नाही आहे, कळलं का? त्यामुळे ती काय करणार, हे इथे हा सगळी मुलं आहेत त्यांचा फोन एका हातात फोन असतो आणि मग ती ते वाचायला लागणार आणि इकडे असं टंग किंवा व्हायब्रेट झालं ना की इकडे बघणार. कळलं का? तर बाकीच्या सगळ्या काढून टाकायच्या. कळलं का? बाकीच्या सगळ्या काढून टाकायच्या आणि फक्त वहीकडेच बघायचं. तर काही लोकांना ते फक्त वहीकडे बघायलाच जवळजवळ 1 महिना लागतो. त्यांना मी सांगितलं ना फक्त वहीकडे बघा, की ते 1 मिनटं वहीकडे बघतात, लगेच हिच्याकडे बघतात, परत वहीकडे बघतात, ह्याच्याकडे बघतात. म्हणजे त्यांना एका ठिकाणी बघताच येत नाही त्यांना. आणि त्यांना काय होतं माहिती आहे का, जितकं ते बदलेल ना तेवढं त्यांना आवडतं. कळलं का? तर हे असतं ना, आपण काय सिनेमा बघतो ना, सिनेमा माहिती आहे ना, टॉकीजमध्ये, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कोणाला माहिती आहे? येस, इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला? काय बोकड? हे तू तिथे पण बोलतो रे, असं नको बोल. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? यूट्यूब मूवी म्हणतात. मूवी म्हणजे काय होतं, सारखा तो मूव होतो. कळलं का? तो मूव झाल्यामुळे काय होतं की तो बघतो ना असा, ते मूव म्हणून त्याला ते आवडायला लागतं. असं सारखा मूव होतं आहे. इकडे आला जेरी आला, टेनी आला, कोण आला, ते असतात ना काय ते म्हणतात त्याला, कॉमिक किंवा शेन अँड जेरी असं काहीतरी, बेन अँड जेरी. आता ते मूवीची सवय होते त्याला, त्यामुळे तो वही वाचायला लागला ना अकाउंटिंगची, की तिकडे पण काय हालत नाही आहे त्याला, हे बरोबर नाही वाटत, तर इकडे तो स्वतः हालायला लागतो. कळलं का? वही हालत नाही आहे ना. हे बघ, मूवी हालत असला की तो कसा असतो, एकाग्र असतो. मूवी हालतो आणि तो बघत असतो. करेक्ट? आता ती अकाउंटिंगची वही बघितली ना, तर वही हालत नाही आहे ना, तर तो स्वतःच हालायला लागतो. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण काहीतरी हालतं आहे, एकदा ही दिसते असं त्याला आवडतं. म्हणजे तो काय होतो, एकाग्र होत नाही आणि त्यामुळे ते मेमरीमध्ये जात नाही. असा घोटाळा आहे. कळलं का? म्हणजे मेमरी येण्यासाठी पहिली स्टेप काय आहे की एकाच ठिकाणी एकाचंच चिंतन करायचं आहे, एकच गोष्ट आली पाहिजे. पण ते खूप कठीण आहे. काही लोकांना 1 वर्ष पण लागू शकेल. कळलं का? म्हणून तुम्हाला काय केलं आहे की SYमध्ये डांबून ठेवलेलं आहे. SYच्या रूमच्या बाहेर नाही जायचं, नाही तर सारखं एकदा SY एकदा FY एकदा असं जाणार तुम्ही. तुम्हाला जर फ्रीडम दिलं की तुम्ही कुठल्या पण वर्गात बसा, तर तू एकाच वर्गात बसशील का? नाही, सारखी दुसऱ्या वर्गात बसेल. त्या वर्गात काय चाललं आहे, पलीकडच्या वर्गातमध्ये काय चाललं आहे असं तुला वाटणार ना. एखाद्या वेळेस तिकडे काहीतरी खाऊ वगैरे देत असतील, तिकडे पळणार तू. म्हणून त्यांनी काय केलं, SYच्या 1 वर्ष याच वर्गात बसायचं आहे. तर पहिली स्टेप काय आहे, एक काय असं करतेस, पहिली स्टेप काय आहे, आत्ताच सांगितलं ना. पहिली स्टेप काय? नाही, एकाच गोष्टीचं चिंतन करायचं आहे. ओके? म्हणजे एकच गोष्ट काय करायची आहे, ऐकायची आहे किंवा पाहायची आहे किंवा वास घ्यायचा आहे एकाच गोष्टीचा. डॉग असतो ना, तो एकाच गोष्टीचा वास घेता. कळलं का? ही पहिली स्टेप आहे. त्याच्यानंतर तीच गोष्ट आहे ना, ती सारखी चिंतन करत राहायचं. कळलं का? म्हणजे तुमची मेमरी वाढणार आहे. मेमरी कोणाला हवी आहे जास्त? कोणालाच नको आहे. ऑलरेडीच डबडी आहे, अजून त्याच्यापेक्षा खराब पाहिजे का? तर मेमरी वाढवायची असेल तुम्हाला हे करावं लागणार. म्हणजे तुम्हाला हे कळलं का, माझा उद्देश काय की तुम्हाला सगळ्यांनाही शिकवते मी. फक्त तुम्हाला हे कळलं की योगाचा तुम्हाला SY BComला उपयोग होणार आहे. असं कोणाला वाटतं की योगाचा SY BComला काही उपयोग नाही? हात वर करायचा कोणाला वाटत असेल तर. ओके, हे कळलं तुम्हाला? म्हणजे मेमरीला होणार आहे अशा अनेक गोष्टी आहेत, कमीत कमी 100 गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला योगा केल्याने ते होणार आहे. कळलं का? म्हणजे योगाचा तुम्हाला उपयोग होणार आहे SY BComला. हा सेकंड टॉपिक आहे.
थर्ड टॉपिक कोणाला माहिती आहे? किती वाजले? 9:05 चालले. आपण कितीला सुरुवात केली कोणाला सांगता येईल? कोणालाच नाही सांगता येणार. किती? 8:15ला गेली, म्हणजे अजून 10 मिनटं आहे. कोणाला काही प्रश्न आहे? काहीच प्रश्न नाही. तुला काही प्रश्न आहे? हां, करेक्ट. हां, अरे व्हेरी गुड क्वेश्चन. ती काय म्हणते आहे, समजा एक मुलगी आहे, कोणाचं नाव नाही घेत, एक मुलगी आहे बरं का, आणि समजा तिचं लग्न झालं बरं का, आणि पण तिची सासू आहे ना ती भयंकर खराब आहे. ती तिला सारखं काम देते आणि सारखा त्रास देते, कळलं. आता ती काही दिवसांनी तिला बाळ झालं, मग ते बाळ पण SYBCOMला गेलं. तर आता काय होणार, ते बाळ SYBCOMला गेलं ना तरी तिच्या मनामध्ये तिची सासू आहे ना ती जातच नाही आहे बाहेर. म्हणजे सासूने जो त्रास दिलेला आहे ना, तर ती काय करते, तिची SYBCOMची जी मुलगी आहे ना तिला काय सांगते की तुझं लग्न झालं ना, तू पहिल्या दिवसापासूनच सासूला त्रास दे, म्हणजे ती तुला त्रास देऊ नाही शकणार. मग तिचं लग्न होतं तिच्या मुलीचं, पण तिची सासू खूप चांगली आहे. तिची सासू आहे ना ती खूप चांगली आहे, आणि ती तिला सासूला त्रास द्यायला लागते. आणि सासूला वाटतं आपण इतके चांगले आहे, पण ती असे का करते बरं का. असा घोटाळा आहे. तर तिचं म्हणणं काय आहे की तुमच्या ह्याच्यात जर बॅड मेमरी असेल ना तर ती जात नाही ना लवकर. उदाहरणार्थ तुम्हाला हे माहिती आहे ना की काही खालच्या जातीचे लोक असतात, त्यांना खूप त्रास झालेला आहे पूर्वी, तर ते काय म्हणतात की आता ते विसरून जा. असं विसरता नाही येत, ते त्रास झालेला असतं ते विसरता नाही येत, कळलं का. तर मराठीमध्ये एक म्हण आहे, तो काय म्हणतो, जर तोंड भाजलं ना तर गार पाणी पण फुंकर देऊन पिणार, फ्रीजमधलं पाणी दिलं तरी फुंकर मारता येतो, कळलं का. तर ती काय म्हणते की बॅड मेमरी कशी घालवायची, कोणाला सांगता येईल? हां, त्याला 2 उपाय आहेत. तर पहिला उपाय काय माहिती आहे का, गुड मेमरी वाढवायची. गुड मेमरी वाढवत राहायचं सारखं, म्हणजे बॅड मेमरी आहे ना ती हळूहळू मरणार, कळलं का. गुड मेमरी वाढवत राहायचं सारखं, गुड काहीतरी करत राहायचं की बॅड मेमरी हे होणार. पण ॲक्च्युली आपण काय करतो, ती आहे ना ती सारखी ती बॅड मेमरी आहे ना तीच लोकांना सांगत राहते, माझ्या सासूने मला त्रास दिला, माझ्या ते सगळ्यांना ती प्रसवते. जेवढी पसरेल तेवढी ती वाढत राहते अजून, आणि त्यांना वाटतं त्यांची सासू पण त्रास देणार आहे म्हणून चांगल्या सासूला पण त्रास देतात. असा घोटाळा आहे, कळलं का. तर गुड मेमरी जर वाढवली ना तर बॅड मेमरी कमी होते, पण ती जात नाही, कम्प्लिटली नाही जात. तर दुसरा जो उपाय आहे ना तो खूप कठीण आहे, त्याला ज्ञानमार्ग म्हणतात. म्हणजे ती जी मेमरी आहे ना, तर तुम्हाला अशी प्रॅक्टिस करावी लागणार आहे की ही फक्त मेमरी आहे. म्हणजे सासू आता मेली आहे ऑलरेडी, खरी सासू मेलेली आहे, तिचं शरीर आणि मन तिकडे गेलं आहे, दुसऱ्या जन्मात गेली आहे. आणि आत्ता जी आहे ना ती फक्त मेमरी आहे, ती खरी सासू नाही आहे. याचा सारखा विचार जर केला, पण ते करताना वेडा नाही होता कामा, वेडा आला तर घोटाळा होणार. म्हणून ज्ञानमार्गामधले 90% लोक वेडे होतात. बरेचसे स्वामी वगैरे दिसतात ना ते वेडे आहेत, त्यांना वाटतं आपण ज्ञानमार्गी आहे, पण ॲक्च्युली ते वेडे आहेत, मॅड आहेत ते. तर ते तुमच्या मनात बरोबर पटलं ना तुम्हाला की ती फक्त मेमरी आहे आणि खरी सासू गेली आहे, आता त्या सासूचा विचार करून काय उपयोग नाही आहे. किती केला तरी ती सासू येणार नाही किंवा काही करता येणार किंवा तिला ठोकता नाही येणार, कळलं का. हा पूर्णपणे तुम्हाला पटला पाहिजे, पण ते कठीण आहे. त्याच्यापेक्षा गुड मेमरी वाढवायची आणि हे पण करायचं, असे दोन्ही करत राहायचं.
पण ते सांगायला सोपं आहे, कारण मला सासूच नाही आहे. पण ते सांगायला सोपं आहे, पण ते करायला खूप कठीण आहे. म्हणजे समजा हिच्या सासूने तिला त्रास दिला आणि ती माझ्याकडे आली, मी तिला म्हटलं अगं ती फक्त मेमरी आहे, ती विसरून जा. ती म्हणेल तुम्हाला नाही माहिती मला काय त्रास झाला ते. आणि परत ती मला सांगायला लागेल की माझी सासू कशी होती, पण मला कळणारच नाही. तिच्या सासूला मी कधी बघितलंच नाही आहे, तिने किती सांगितलं तरी कळणार नाही. कळलं का? आता हे बघ, सुभाषचंद्र बोस आहेत ना, हे काय रे असं करतोस. सुभाषचंद्र बोस आहेत ना, ते भारत सोडल्यानंतर त्यांना काय झालं आहे कोणालाच माहिती नाही आहे. सुभाषचंद्र बोस कुठे तेच माहिती नाही आहे. तर खूप लोक काय काय सांगतात, एक विमान होतं त्यातून पडले, काय काय सांगत असतात, पण कोणालाच खरं काय माहिती नाही आहे. तसं ही जी सासू आहे ती मला माहिती नाही ना, ती मला माहिती नाही नाक सरळ आहे किंवा वाकडं आहे किंवा काय आहे. तर तिने मला किती सांगितलं तरी काही फायदा नाही होणार. मी तिला फक्त एवढंच सांगणार की ती मेमरी आहे, ती विसरून जा. किंवा मग टेबल टेनिस खेळ किंवा असं काहीतरी सांगणार तिला, किंवा SYBCOMला जा, असं काहीतरी सांगणार तिला. ते केल्याने तिची हळूहळू कमी होणार. कळला? म्हणजे आता 9:15 वाजले, आपला हा क्लास संपला आहे. आता उद्या चौथं लेक्चर, अजून 2 आहे. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे मेमरी कशी वाढवायची आता थोडं सांगितलं. त्यातला पहिली स्टेप सांगितली, ओके. दुसरी स्टेप सांगणार मेमरी कशी वाढवायची. म्हणजे तुम्हाला योगाचा उपयोग कसा करता येईल ह्याचं उदाहरण दिलं आहे. सगळा उपयोग नाही आहे, फक्त उदाहरण दिलं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक काय आहे मलाच माहिती नाही आहे. स्वास्थ्य आहे, करेक्ट ना? स्वास्थ्य लिहिलं होतं ना आपण पहिल्या दिवशी. कोण बोलतो रे? कळलं? अजून काही क्वेश्चन आहे कोणाला? ओके. आता तुम्हाला का तिकडे त्या रूममध्ये जायचं आहे ना, कुठल्या? बॅडमिंटनच्या रूममध्ये जायचं. लवकरात लवकर जायचं, ओके. 10 मिनटात होईल ना. आणि कालचे जे होते ना, कालचे त्यांनी एक्झॅक्टली त्याच ठिकाणी बसायचे, ओके. आणि FYचे आहेत ना, ए राजू इकडे ये. राजू आणि कोणती रुपाली का प्राची? तो कुठे गेला? शुभम वगैरे बाळाला. हे बघ, हे जे FY आहेत ना, FYची मुलं आहेत ना, त्यांना त्या एका कोर्टमध्ये बसव. आणि तू FYच्या मुलींना एका कोर्टमध्ये, ती शेवटची 2 उरली होती ना, त्यात घुसव दोघांना, लेडीज आणि हे. कळला? एक गर्ल एक बॉय, एक गर्ल एक बॉय. कळला? ते तुम्ही दोघांनी करायचे. आणि मी येतो तिथे 9:30ला.